लाइसेंस को भी नागरिकता नहीं मानी जाएगी, डेट ऑफ बर्थ को भी नागरिकता मानी जाएगी। मला तो लोग वाटतं हा विषय परेशान है। केंद्र शासनाशी निगडीत असल्यामुळे आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाशी निगडीत असल्यामुळे मी या विषयातली चर्चा या सभागृहात घडवून देऊ शकत नाही। पुढे अध्यक्ष महोदय, मी नियम 97 अन्वये मांडलेल्या या स्थगन प्रस्तावावर आपलं निवेदन करायला या ठिकाणी उभा अध्यक्ष महोदय। एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय अध्यक्ष महोदय। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आज सभागृहात बसले आहेत। मुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय या सभागृहात बसले आहेत आणि त्यांनी नुकतंच आता एक स्टेटमेंट करताना संविधानाचा या ठिकाणी उल्लेख केला। अध्यक्ष महोदय, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची शपथ घेतो। आपल्या सभागृहात सुद्धा त्यांची प्रतिमा या ठिकाणी लावतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ एका समाजाचे किंवा एका राज्याचे नव्हते, तर ते देशाचे जगातले विश्वरत्न आहेत। ज्या महामानवाची प्रतिमा जगातील नामांकित विद्यापीठांमध्ये अत्यंत आदराने आणि अभिमानाने स्थापित केली आहे, त्या जागतिक कीर्तीच्या विद्वानाचा स्वतःच्याच मायभूमीत शासकीय पातळीवर असा अक्षम्य आव्हान व्हावा, यासारखी दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट कोणतीही असू शकणार नाही अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आपलं सरकार आपण या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांचं सरकार म्हणतो, परंतु होतं काय अध्यक्ष महोदय, आज माहिती व जनसंपर्क महासंचालय हे सरकारचं अधिकृत मुखपत्र आहे। त्यांचं लोकराज्य हे मासिक केवळ एक पुस्तक नाही या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय, हे काही एक पुस्तक नाही या ठिकाणी, आणि ते एक इतिहास तर दाखवतो आपण, पण शासकीय दस्तावेज सुद्धा आहे। लोकराज्य मासिकाच्या एप्रिल 2026च्या अंकात कार्यकर्त्यांच्या निवासगृहाला महामानवाचा पदस्पर्श या पृष्ठ क्रमांक 9 वरील शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या लेखात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र अत्यंत बेजबाबदारपणे उलटे छापण्यात आले अध्यक्ष महोदय। ज्या महामानवाने या देशाला जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान दिलं, त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र या सरकारनं चक्क उलट त्याची मिरर इमेज माझ्याकडे छापले अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, हा कसला अक्षम्यपणा, हा कसला निष्काळजीपणा। छायाचित्र उलट छापल्यामुळं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डावखुरे, डाव्या हाताने लिहिणारे असल्याचा ऐतिहासिक दृष्ट्या पूर्णपणे चुकीचा आणि खोडसाळ संदेश जनमानसात जात आहे अध्यक्ष महोदय। एवढ्यावरच हे सरकार थांबलं नाही अध्यक्ष महोदय, तर त्या छायाचित्राच्या पार्श्वभूमीवर असलेल्या आपल्या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नचा लोगो सुद्धा या अकार्यक्षम सरकारनं उलटा छापला अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, हा फक्त एका छायाचित्राचा विषय नाही, हा थेट एम्ब्लेम्स अँड नेम्स ऍक्ट 1950 आणि प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971 या केंद्रीय कायद्याचा सुद्धा थेट भंग आहे। शासकीय मासिकातच आपल्या सर्वोच्च राष्ट्रीय चिन्हाचा आणि महामानवाचा असा अपमान होतो, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती असू शकते अध्यक्ष। मला या ठिकाणी निवेदन आहे अध्यक्ष महोदय माझं, की DGIPR मध्ये संपादकीय सहाय्यकापासून ते महासंचालकापर्यंत अधिकाऱ्यांची भली मोठी फौज बसली आहे। 5-5 टप्प्यावर प्रूफ चेकिंग त्या ठिकाणी होण्याची प्रशासकीय पद्धत असताना हे पुस्तक छपाईला आणि वितरणाला जाईपर्यंत कोणाच्या जे लक्षात कसे आले नाही अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, महामानवाच्या अस्मितेशी खेळण्यासाठी नितीन राऊत साहेब, इतकं निर्धास्त रुलिंग देऊ द्या याच्यावरती, बसा आपण। अध्यक्ष महोदय, थांबा। अध्यक्ष महोदय, महामानवाच्या अस्मितेसाठी खेळण्याची इतकं निर्धास्त आणि बेफिकीर आपण कसं झालं अध्यक्ष महोदय? ही निवड तांत्रिक चूक नाही, असूच शकत नाही। हा भारतातील कोट्यावधी जनतेच्या भावनांवर केलेला थेट घात आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, हे लोकराज्य आहे की अधिकाऱ्यांचं बेफिकीर राज्य? जाहिरातींवर आणि स्वतःच्या प्रचारावर कोट्यावधी रुपये उधळणाऱ्या आपल्या या सरकारकडे महामानवांचं छायाचित्र योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी 5 मिनिटाचाही वेळ मिळतो। सन्माननीय नितीन राऊत साहेब, आता रिपिटेशन होत आहे। आपण मांडलेला मुद्दा मला समजलेला आहे, सभागृहाने पण त्याची नोंद घेतलेली आहे। सन्मान